Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पिंपरी चिंचवडमध्ये बीआरटीत BMW आणि स्कूल बसचा अपघात झालेला आहे। ही घटना दुपारी 12:30च्या सुमारास घडली। BMW ची जी परिस्थिती आहे ती आपण बघू शकता। हा जो अपघात आहे ऑटो क्लस्टरच्या समोर झाला असून अगदी बीआरटी मध्ये झाल्याने अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। कारण बीआरटी मध्ये केवळ महानगरपालिकेची पीएमपीएल बस ला परवानगी आहे। आपण पाहू शकता की हे वळण आहे आणि या वळणाच्या दिशेने पीएमपीएल स्कूल बस आली होती आणि ती भरधाव BMW ला धडकलेली आहे। अगदी स्कूल बस मध्ये 15 जे विद्यार्थी होते ते होते आणि त्यामध्ये 3 जण किरकोळ जखमी झालेले आहेत। खरं तर अपघात झाल्यानंतर अनेक जण या ठिकाणी मदतीसाठी धावले, परंतु स्कूल बस आणि BMW ची जी परिस्थिती आहे ती आपण समोर बघू शकता। किती तीव्रतेने धडक बसलेली आहे हे या अपघातातून दिसत आहे। या अपघातामध्ये BMW चालक फरार असून त्याचा शोध पिंपरी पोलीस घेत आहेत। सायन्स पार्कच्या समोर पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची स्कूल बस आणि एक BMW कार असे समोरासमोर आल्याने अपघात घडला आहे। त्यामध्ये स्कूल बसमध्ये एकूण 15 विद्यार्थी होते, त्यातले 2 किरकोळ जखमी आहेत। विद्यार्थ्यांपैकी कोणीही ॲडमिट नाही आहे, त्यांना जागेवरतीच उपचार केले आहे आणि मुलांच्या पालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले। हा दोन्ही वाहनांकडनं नियमांचं उल्लंघन झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय आणि त्या दृष्टीने आता आमचं प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर आम्ही गुन्हा दाखल करायची कारवाई। दोन्ही चालक ताब्यात आहे। बसचा चालक जो आहे तो आमच्या ताब्यात आहे। BMWच्या चालकाला आम्ही थोड्याच वेळात अरेस्ट करू। कुठं आहे तो चालक अजून त्याबद्दल निश्चित माहिती नाही मिळाली। स्कूल बस असेल किंवा BMW असेल यांनी बीआरटीतून वाहन घालून नियमांचा भंग केला आहे आणि त्यांच्यावरती कारवाईची जी मागणी आहे ती होताना दिसत आहे। विद्यार्थी आहेत त्यांचा जीव धोक्यात घातल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे। कृष्णा पंचाल, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।